थांबा थांबा, स्क्रोल करू नका. का तुम्हाला माहिती आहे की या जगामध्ये एवढं पाप कशामुळे वाढलेलं आहे? आज आपण बघत आहोत की थोड्या थोड्या गोष्टीहून मर्डर होत आहे, थोड्या थोड्या गोष्टीहून भांडण होत आहे, एवढे की की लोक रक्त, इतकं रक्त रक्त करायला लागलेत, रक्त सांडत आहे, लोक एकमेकाला एवढं मारत आहे. आणि आपण अशी गोष्ट पण बघतो की लहान लहान मुलावर, लहान लहान बाळ बलात्कार होत आहे, लहान मुलीवर बलात्कार होत आहे, 10 वर्षाच्या, 13 वर्षाच्या, 3 वर्षाच्या मुलीवर सुद्धा बलात्कार होत. तर आपण आज हे वचन, आज आपण बघूया वचन ह्या गोष्टीबद्दल काय सांगतं. 2000 वर्षापूर्वीच या गोष्टीचं बायबलमध्ये भविष्यवाणी केलेली आहे. आपण बघूया 2 तिमोथेय अध्याय 3, त्याच्यामध्ये परमेश्वरानं अगोदर सांगून ठेवलेलं आहे की असे दिवस होतील, कठीण दिवस येतील. आणि माझ्या प्रियांनो, माझ्या भावा बहिणींनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही आणि मी या ग्रेसच्या काळामध्ये जगावं लागलो, शेवटच्या काळामध्ये तुम्ही आणि मी जगत आहे, अशासाठी की परमेश्वरानं तुमचं आणि माझं उद्धार करावं, तुमचं मन फिरून स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला प्रवेश करण्यासाठी परमेश्वर बोलवत आहे. म्हणून तुम्ही परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या आणि गोष्ट घडत असताना तुम्ही समजून चाला की हे दिवस खरोखर शेवटचे दिवस आहेत. परमेश्वर तू वचन सांगतोय 2 तिमोथेय अध्याय 3 मध्ये की शेवटच्या काळात कसे दिवस येतील आपण बघूया. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चढाईखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, उड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुख लोकाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे समर्थन करणारी, अशी ती होतील. त्यांच्यापासून दूर राहा. ही गोष्ट बघून घ्या की 2000 वर्ष पहिलेच परमेश्वराने ही गोष्ट तुम्हाला आणि मला सांगितलेली, अशासाठी की तुम्ही मी ह्या जगातल्या गोष्टींमध्ये अडकवू नये, तुम्ही मी या जगातल्या गोष्टीमध्ये पडू नये. कारण की बायबलनं 2000 वर्ष पहिलेच अगोदर ही गोष्ट तुम्हाला आणि मला कळवलेली. म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो, हे येशू म्हणतो की ते शास्त्री परिषद लोकांना म्हणतो की शेवटच्या काळात तुम्ही आभाळ पाहून सांगू शकता की पाऊस येणार आहे. मग तुम्ही ह्या गोष्टी पाहून समजा, ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला कळतील की ह्या गोष्टी अशा घडत्या, त्यावेळेस तुम्ही समजून चाला की माझं येणं फार जवळ आहे आणि परमेश्वर लवकरात लवकर येणार आहे. तर तुम्हाला आणि मला स्वर्गीय जीवन देण्यासाठी येत आहे. त्यासाठी पश्चाताप करा, मनपूर्वक परमेश्वराकडे वळा आणि त्याच्या वचनावर चाला, त्याच्या अधीन राहा, त्याच्या भयात राहा. कारण की बायबल हे वचन 2000 वर्ष अगोदरच आपल्याला, तुम्हाला आणि मला सांगितलेले की हे शेवटच्या काळात कठीण दिवस येतील. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, परमेश्वराकडे वळा, त्याच्या वचनावर चाला, त्याच्या भयात राहा आणि जगातल्या अभिलाषा, मोह सगळं